नमस्कार. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती उत्सवानिमित्त या पवित्र भूमी चौंडी येथे उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आणि विधान परिषदेचे सभापती माननीय रामजी शिंदे साहेब, आत्ताच ज्यांनी अतिशय उत्तम भाषण केलं असे आमचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेजी, खासदार रामराव वडकुतेजी, माजी मंत्री अण्णासाहेब डांगेजी, आमदार सुनीलजी कर्जतकर, आमदार मोनिकाताई राजळे, काशीनाथजी जाते, विठ्ठलरावजी लंघे, गोपीचंदजी पडळकर, उत्तमरावजी जानकर, बाबासाहेब देशमुख, अमोल खताळ, सचिनजी कांबळे पाटील, नारायणराव पाटीलजी, माजी खासदार विकास महात्मेजी, माजी आमदारराव पोपटराव गावडे, रामहरी रूपनवर, स्नेहलाताई कोल्हे, भीमराव धोंडेजी, रमेशजी शेंडगे, आमच्या वैशालीताई नागवडे, संध्याताई सोनवणे, अक्षयजी शिंदे, तसेच मंचावरील उपस्थित सर्वच सन्माननीय सदस्य, पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येने आज जमलेले माझ्या बंधू भगिनींनो, ज्या पवित्र भूमीने एक महान कर्तबगार स्त्रीला जन्म दिला, त्या श्री क्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण आज इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. सर्वप्रथम मी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महामानवांना अभिवादन करते आणि अखंड भारताच्या कल्याणाचा ध्यास घेणाऱ्या, न्याय, त्याग आणि कर्तृत्वाचं प्रतीक असणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी मी नतमस्तक होते. आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांसाठीच अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आज आपण एका महिलेच्या कार्याचे, कर्तृत्वाचे स्मरण करण्यासाठी सगळेजण इथे जमलेलो आहोत. या भव्य सुंदर कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल विधान परिषदेचे सभापती, आमचे सहकारी आणि या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्राध्यापक रामजी शिंदे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचं मी मनापासून आभार मानते. आपल्याला माहिती आहे की अहिल्यादेवी होळकर यांनी 28 वर्ष राज्यकारभार केला. त्यांनी केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी आदर्श न्यायदानाची व्यवस्था भक्कमपणे उभी केली. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचं काम त्यांनी सतत केलं. सर्वसामान्यांसारखे न्यायदान करताना हुंडाबंदी केली. महिलांचे जीवन समृद्ध करण्याचं त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण काम अनादी कालापासून केलं. काशी, अयोध्या, मथुरा, पंढरपूर, नाशिक, जेजुरीसह देशभरामधील धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार त्यांनी स्वतःच्या निधीतून केला. त्यांनी सोमनाथ येथील मंदिरसुद्धा नव्यानं बांधलं. विविध प्रकारचे नद्यांवरील घाट, मंदिर बांधताना, दान पुण्य करताना सरकारी तिजोरीतून खर्च न करता स्वतःच्या संपत्तीतून त्यांनी हा सगळा खर्च केला. एवढी श्रीमंती असताना देखील त्यांचं साधेपणानं राहणं सगळ्यांनाच आपल्याला आजपर्यंत भावलेलं आहे. त्यांनी स्वतःसाठी धन खर्च केला नाही तर समाजाच्या कल्याणासाठी त्यातला प्रत्येक खर्च कसा होईल याकडे बघितलं, म्हणूनच त्या लोकमाता ठरल्या. आपल्याला माहिती आहे की गोरगरिबांना रोजगार मिळवून देण्यासाठी अहिल्यादेवींनी महेश्वर येथे एक मोठं वस्त्रोद्योग केंद्रसुद्धा स्थापन केलेलं होतं. तिथे महेश्वरी वस्त्र तयार होऊ लागलं आणि त्यामुळे समृद्ध अर्थव्यवस्था मिळाली आणि लोकही स्वावलंबन व्हायला मदत मिळाली.
महिला सैनिकांची स्वतंत्र तुकडी निर्माण करणाऱ्या त्या पहिल्या महिला शासक होत्या. त्यांच्या सैन्यदलात शिस्त होती, कौशल्य होतं आणि युद्धसज्जतेसाठी त्यांनी स्वदेशी तोफखानाही सुरू केलेला होता. न्याय पद्धतीमध्ये त्यांचा दृष्टिकोन अत्यंत प्रगतिशील होता. अहिल्यादेवीचे चरित्र, कार्य आणि आदर्श आज 300 वर्षानंतरही तितकाच प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या जन्म 300 निमित्त शासनाने श्री क्षेत्र चौंडीच्या विकासासाठी आत्ताच आपल्याला शिंदे साहेबांनी सांगितलं की 681 कोटीचा विकास आराखडा तयार केलेला आहे. आणि या आराखड्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली कामाची नुकताच आढावा सुद्धा घेण्यात आला आणि लवकरच हे अतिशय भव्य दिव्य काम सुरू होणार आहे. चौंडीचा विकास सर्वसमावेशक नियोजनबद्ध होणार आहे. ही कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक झाली पाहिजेत. दर्जेदार सुविधांच्या माध्यमातून पर्यटनसुद्धा चालना मिळेल. त्यामुळे ही कामे करत असताना पुढील 25 वर्षाचा विचार करून त्यांच्या देखभाली दुरुस्तीबाबत आत्तापासूनच व्यवस्था करण्यात यावी अशी माझी या निमित्ताने संबंधित यंत्रणांना सूचना राहील. अहिल्यादेवीच्या नावानं एक भव्य स्मारक, महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान आणि त्यांच्यावरील आधारित एक बहुभाषिक चित्रपट तयार करण्याचा निर्णय आपल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. या माध्यमातून त्यांचं कार्य देशभरावर नक्कीच पोचलं जाईल याचा मला विश्वास आहे. 300व्या जयंतीनिमित्त मी स्वतः चौंडीस आले होते गेल्या वर्षी. राम शिंदे साहेब आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी चरणी नतमस्तक झाले. मला कार्यक्रमाला येता आलं नव्हतं, पण मी संध्याकाळी तिथे आवर्जून आले होते. आणि आज पुन्हा या ठिकाणी राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांना वंदन करण्याचा योग येणं हे मी माझं भाग्य समजते. स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले इत्यादींच्या पुरोगामी विचारांच्या वारशामुळेच हे शक्य झाले आहे, हे मी विनम्रपणे नमूद करते. आदरणीय दादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा कार्य करत आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या 30 शताब्दी वर्षानिमित्त गोदावरी ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेचा भव्य शुभारंभही नुकताच करण्यात आलेला आपण सगळ्यांना माहिती आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे विचार, त्यांचा वारसा आणि विकास ही त्रिसूत्री मंत्र घेऊनच ही यात्रा सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातील नद्या एकमेकांना जोडून राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्पना शासनाने केलेला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भविष्यात राज्यामध्ये कुठेही दुष्काळ राहणार नाही यासाठी प्रयत्न सगळ्या स्तरातून सुरू आहेत. येत्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने सुद्धा निर्मला आणि अविरल गोदावरीला प्राधान्य देत त्र्यंबकेश्वरीमध्येही गोदावरी 12 माही वाहत राहील यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी यावर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. या योजनेला आत्ताच आपल्याला भरणे मामांनी सांगितलं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्षेत्रकरी कर्जमाफी योजना असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि थोड्या दिवसात ही कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. आदरणीय दादांच्या प्रयत्नानं बारामतीमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू झालं आणि या महाविद्यालय आणि रुग्णालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलं आहे आणि ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. चौंडी येथील विकासासाठी शासन नेहमीच कटिबद्ध राहील आणि याची परत एकदा ग्वाही देते. आणि मला या ठिकाणी अतिशय सुंदर कार्यक्रमाला बोलवलं आणि मला आपल्या इथे सगळ्यांना येण्याचा योग आला, त्याबद्दल मी राम शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानते आणि इथंच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.